Here the question is the set of all possible values of theta in the interval 0 comma pi for which the point 1 comma 2 and sin theta comma cos theta lie on the same side of a line x plus y equal to 1. Now here it is a given line it is L, it is x plus y minus 1 equal to 0. Now the point 1 comma 2, here the point 1 comma 2 is on the line or in which side, origin side or non-origin side. Here we check this. For 1 comma 2, see carefully this, it is L. 1 comma 2, 1 plus 2 minus 1, which is greater than 0. Okay, and the given 2 points 1 comma 2 and sin theta cos theta lie on the same side. Therefore for sin theta, it is for sin theta cos theta, for the point it is sin theta and cos theta, it is sin theta plus cos theta minus 1 greater than 0. ओके, आता हे ग्रेटर दॅन 0 कशामुळे लिहिलं, कारण दोन्ही सेम साईडला आहेत, म्हणजे सेम साईन येणार. पॉईंट आपण लाईनमध्ये पुट केल्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, 1 कॉमा 2 अँड साइन थिटा कॉस थिटा लाय ऑन सेम साईड ऑफ अ लाईन एक्स प्लस वाय इक्वल टू 1. म्हणजे या लाईनच्या सेम साईडला आहेत, म्हणजे दोन्हीचं साईन सेमच असणार. म्हणजे आता याच्यापासून आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आली. इन इक्वेशन इट इज साइन थिटा प्लस कॉस थिटा ग्रेटर दॅन 1. ओके, आता याच्यावर आपल्याला थिटाची किंमत काढायची. इथं दोन फंक्शन आहेत, साइन थिटा आणि कॉस थिटा. आपण याला सिंगल फंक्शनमध्ये कन्वर्ट करू. ओके, केअरफुली पहा. आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. इट इज ए कॉस थिटा प्लस बी साइन थिटा इज इक्वल टू सी. देन याच्यात काय करतो आपण, डिवाइड बोथ साइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तसंच आता इथं ए स्क्वेअर इट इज 1 1 आहे, डिवाइड बोथ साइड बाय अंडर रूट 2. ओके, हियर डिवाइड बाय अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, that is under root 2. Therefore our equation is, it is in equation 1 by root 2 sin theta plus 1 by root 2 cos theta ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 by root 2. आता याला साईनमध्ये कन्वर्ट करा किंवा कॉसमध्ये कन्वर्ट करा. ओके, आपण याला साईनमध्ये कन्वर्ट करू. त्याला काय लिहिता येते, इट इज कॉस पाय बाय 4 1 by root 2 आणि हा रूट 2ला साइन पाय बाय 4, म्हणजे आपल्याजवळ साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार व्हायला आहे. ओके, हियर साइन थिटा प्लस पाय बाय 4, साइन थिटा प्लस पाय बाय 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 by root 2. ओके, आता इथे केअरफुली पहा. हे जे थिटा प्लस पाय बाय 4 साइन, म्हणजे हा अँगल आहे थिटा प्लस पाय बाय 4 आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 ग्रेटर दॅन 1 by root 2. आता हे ग्रेटर दॅन 1 by root 2 आहे, म्हणजेच एक आता इकडे ग्राफ पाहू आपण, इथेच पाहू. ओके, हियर साइन कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 by root 2 असणार, इट इज ओरिजिन. ओके, अँगल 45 डिग्री. ओके, इट इज पाय बाय 4 म्हणतात, हे असणार 1 by root 2. ओके, ग्रेटर दॅन 1 by root 2 म्हणजे तुमचा अँगल इकडे चालला आहे, ग्रेटर दॅन 1 by root 2. अँड देन हियर परत इथे एक 1 by root 2 येणार. हा अँगल जर पाय बाय 4 असला तर 1 by root 2, परत इकडची व्हॅल्यू लेस दॅन 1 by root 2. ही जी व्हॅल्यू आहे ही काय, लेस दॅन 1 by root 2, म्हणजे आपला अँगल हा एक अँगल येईल, इट इज पाय मायनस पाय बाय 4. ओके, इथून ग्रेटर दॅन 1 by root 2 परत इथपर्यंत आणि परत इकडे लेस दॅन 1 by root 2 येणार, म्हणजे इट इज पाय मायनस पाय बाय 4. एक पाय बाय 4 आणि दुसरा पाय मायनस पाय बाय 4. 1 by root 2 साठी लिमिट आपल्याला कुठून झाले, पाय बाय 4 टू पाय मायनस पाय बाय 4, म्हणजे हा अँगल इन बिटवीन पाय बाय 4 टू पाय मायनस पाय बाय 4. ओके, आता त्याला लिहू थिटा प्लस पाय बाय 4 इन बिटवीन पाय बाय 4 टू पाय मायनस पाय बाय 4. ओके, हियर इट इज थिटा प्लस पाय बाय 4 आहे. हे काय होणार मग, पाय बाय 4 लेस दॅन
थिटा प्लस पाय बाय 4 लेस दॅन पाय मायनस पाय बाय 4. ओके, आता या सगळ्या साईडमधून पाय बाय 4 मायनस करू. इट इज पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 थिटा प्लस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 लेस दॅन पाय मायनस पाय बाय 4 ॲज इट इज मायनस पाय बाय 4. पाय मायनस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 0 लेस दॅन थिटा आणि लेस दॅन पाय मायनस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 म्हणजे पाय मायनस पाय बाय 2 दॅट इज पाय बाय 2. and here theta belongs to 0 to theta belongs to it is 0 to pi by 2 ऑप्शन सी. ओके, इथं केअरफुली पहा. आपल्याला साईन फंक्शन आले, अँगल कोणता आहे थिटा प्लस पाय बाय 4 आणि याची व्हॅल्यू काय ग्रेटर दॅन 1/√2. साईनची व्हॅल्यू ग्रेटर, साईन इन्क्रीजिंग फंक्शन इट इज ग्रेटर दॅन 1/√2 अँड देन परत पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 0 टू पाय बाय 4 इट इज पाय बाय 4 टू पाय मायनस पाय बाय 4. ही काय करणार, हे सॅटिस्फाय करणार अँड देअरफॉर थिटा बिलॉंग्स टू दिस.